Hello students, welcome again in today's lecture of Organization of Commerce and Management for 11th standard. Dear students, in our 5th chapter, Forms of Business Organization Part 2, up till now we have completed all the business organization which comes under the public sector. In that, departmental organization is there, statutory corporation is there, and government company is there. In my earlier video, I have completed discussion about the departmental organization and the statutory corporation and all its features. Just to revise the meaning of statutory corporation, just see on the screen. Statutory corporation is an autonomous corporate body created by the special act of parliament or a state legislature with defined powers, functions and duties. For example, Reserve Bank of India and LIC. These are the example of statutory corporation. And today we are going to learn the demerits of statutory corporation, as we have already discussed the merits of this statutory corporation, which includes initiative and flexibility, administrative autonomy, quick decisions, efficient staff, professional management and easy to raise capital. See, here in merit parts we can say that operation and management of statutory corporation is done independently without any government interference, with its own initiative and flexibility. विद्यार्थी मित्रांनो, स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन म्हणजे वैधानिक महामंडळे. ही जी वैधानिक महामंडळ आहे त्यांना एकाधिकार दिलेला आहे. आता हा एकाधिकार यांना कशामुळे मिळतो, तर या वैधानिक महामंडळांची स्थापना पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये एक स्पेशल ॲक्ट मंजूर करून किंवा कायदा मंजूर करून या वैधानिक महामंडळांची स्थापना ही झालेली असते. आणि या कायद्यामध्ये या महामंडळांचे अधिकार, त्यांचे कर्तव्य आणि त्यांचे कार्य या बाबतीमध्ये खुलासा केलेला असतो. आणि ही जी वैधानिक महामंडळे आहेत ती त्यांचा रोजचा कारभार या कायद्याचं पालन करून करत असतात. त्यामुळे या वैधानिक महामंडळामध्ये रोजच्या त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये सरकार कुठेही इंटरफेरन्स करत नाही, म्हणजे ढवळाढवळ करत नाही कामकाजामध्ये. तेच आपण इथे मेरिट्समध्ये सांगितलेलं आहे की स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन ही अशी संस्था असते की जिला कायद्यामुळे स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालेलं आहे आणि जिची स्थापना मुळातच एक नवीन कायदा मंजूर होऊन पास होऊन मग या संस्थांची स्थापना झालेली असते. त्यामुळे रोजच्या दैनंदिन कार्यामध्ये सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही. ओके, देन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲटॉनॉमी. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲटॉनॉमी मीन्स व्हॉट? हिअर द स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन इज एबल टू मॅनेज इट्स ऑल बिझनेस अफेअर्स विथ इंडिपेंडन्स अँड फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे रोजचं जे व्यवस्थापन आहे या महामंडळांचं, रोजची जी कार्य आहे, तर ही कामे करत असताना त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि व्यवसायासाठी लागणारे जे सर्व निर्णय आहेत ते ही महामंडळे स्वतः घेऊ शकतात. आपल्या निर्णयामध्ये परिस्थितीनुसार ते बदलही करू शकतात. म्हणजे तिथं लॉट ऑफ फ्लेक्झिबिलिटी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि स्वातंत्र्य पण या महामंडळांना दिलेलं आहे या कायद्यामुळे. Now the third is quick decision. Statutory corporation is relatively free from red tapeism as there is less file work and less formality to be completed before taking decisions. आता ही जी वैधानिक महामंडळे आहेत हे नोकरशाही, म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो अगदी पहिला जो अधिकारी असेल किंवा अगदी पहिल्या लेवलचा, आपण मॅनेजमेंटमध्ये पाहिलेले आहेत की 3 लेवल असतात, तर जे ग्राउंड लेवल
चा जो अधिकारी असेल त्याच्यापासून ती फाईल वरपर्यंत हळूहळू सरकत जाते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की एखादा निर्णय घेत असताना त्या अधिकार साखळीतील सर्व जे अधिकारी आहेत, ऑफिसर्स आहेत, त्यांच्या खालून ती फाईल जाणं हे महत्त्वाचं असतं. तर याला रेड टॅपिझम म्हणतात, नोकरशाही असे म्हणतात, की टप्प्याटप्प्याने ती फाईल अशी वरपर्यंत जाते. तर हा जो भाग आहे तो आपल्याला या स्टॅट्युटरी कॉर्पोरेशनमध्ये दिसून येत नाही. तिथे पेपरवर्क कमी असतं, फाईल वर्क कमी असतं आणि फॉर्मॅलिटीज कंप्लीट करणं हा भाग थोडासा कमी असतो. त्यामुळे ही महामंडळे आवश्यक निर्णय ही त्वरित घेऊ शकतात, वेळ न घालवता ते घेऊ शकतात. Then the next is efficient management. Statutory corporation can have their own rules and regulation regarding remuneration and recruitment of employees. It provides better facilities and attractive terms of service to staff to secure efficient working from its staff. म्हणजे ही जी महामंडळे आहेत तर यांच्या जी कर्मचारी भरती आहे ज्याला आपण रिक्रुटमेंट असं म्हटलेलं आहे, तर रिक्रुटमेंट असेल किंवा त्यांना दिले जाणारे कामाचा मोबदला, वेतन असेल, पगार असेल, तर हे सगळं कायद्यामध्ये जसे रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, कायद्यामध्ये जशी तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे या सगळ्या बाबी पाहिल्या जातात. तर म्हणून या वैधानिक महामंडळामध्ये जे कर्मचारी म्हणून काम करणारे जो वर्ग आहे तो अतिशय हुशार असतो, एफिशियंट असतो आणि म्हणून इथला जो स्टाफ आहे तो सुद्धा आपली कामे ही चांगल्या पद्धतीने करत असतात. म्हणजे एफिशियंट स्टाफ इथं आपल्याला बघायला मिळतो. देन द प्रोफेशनल मॅनेजमेंट. सी, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन कन्सिस्ट ऑफ बिझनेस एक्सपर्ट्स and the representatives of various groups such as labor, consumer, etc. who are nominated by the government. आता या वैधानिक महामंडळांचं जे मॅनेजमेंट आहे तर त्यांचं जे बोर्ड आहे त्याच्यामध्ये कोणाचा सहभाग असतो, हे संचालक मंडळ असतं. त्यामध्ये कोण कोण असतात, तर अर्थातच काही व्यावसायिक असतात की जे आपल्या क्षेत्रामध्ये निपुण आहेत आणि असे काही प्रतिनिधी असतात की जे वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. जसं कर्मचाऱ्यांची संघटना असेल किंवा ग्राहकांची संघटना आहे, तर अशा ठिकाणी काम करणारे प्रतिनिधी हे या वैधानिक महामंडळाचा संचालक मंडळामध्ये असतात आणि त्यांना गव्हर्नमेंटनेच किंवा सरकारनेच त्यांची नेमणूक केलेली असते. तर आपण असं म्हणू शकतो की इथं आपल्याला प्रोफेशनल मॅनेजमेंट पाहायला मिळते. म्हणजे व्यवस्थापनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो या वैधानिक महामंडळामध्ये प्रोफेशनल आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं मेरिट्स पॉईंट्समध्ये येतं ते इझी टू रेज कॅपिटल. ना व्हॉट इज द मिनिंग ऑफ इझी टू रेज कॅपिटल? सी, दिस गव्हर्नमेंट as these statutory corporations are fully owned by the government, they can easily raise the required capital by selling the bonds at the low rate of interest. So these bonds are safe. The investors also feels comfortable in subscribing such bonds. म्हणजे बॉन्ड्सला मराठीमध्ये बंधपत्रे असे म्हणतात. तर ही जी स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन आहे किंवा वैधानिक महामंडळ आहे त्यांना आपलं भांडवल किंवा आपला स्वतःचा पैसा हा सहजपणे उभं करता येतो. तो कशा पद्धतीने, तर अशा बंधपत्रांची विक्री करून. अर्थातच या महामंडळांना सरकारचा पाठिंबा असल्यामुळे या बंधपत्रांवरती लोकांचा विश्वास असतो आणि त्यामुळे ही बंधपत्रे, या बंधपत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे जास्त सेफ वाटतं आणि जास्तीत जास्त लोक अशा बॉन्ड्सची खरेदी करतात आणि त्यामुळे या महामंडळांना पैसा हा मिळतो. Okay, so all these are the merits of statutory corporation. Now we will move ahead with the next, that is demerits of statutory corporation. See, every organizations have some merits also and some demerits also. So in the same way, these statutory corporation also have some disadvantages. Now which are these disadvantages? Just discuss with the help of these slides. The first is autonomy on paper only. Okay. The second is lack of initiative.
Third is rigid structure. Fourth is clash amongst interest. And fifth is unfair practice. So with the help of these points, now we are going to discuss demerits of statutory corporation. In that, first is autonomy on paper only. See, the autonomy and flexibility of statutory corporation is only for namesake. Actually, ministers, government officials and political parties often interfere with the working of these corporation. म्हणजे ही जी वैधानिक महामंडळे आहेत यांना दिलेला जो अधिकार आहे, एकाधिकार आहे, तर हा नुसता पेपरवरती आहे असं आपण म्हणू शकतो. यामागे कारण असं आहे की खरे पाहता वास्तविकपणे ही जी वैधानिक महामंडळे आहेत ती सरकारच्या पाठिंब्यामुळेच त्यांची स्थापना झालेली असते. आणि या वैधानिक महामंडळाच्या रोजच्या कारभारामध्ये सुद्धा नेहमी सरकारी नोकर किंवा जे पॉलिटिकल लीडर्स आहेत, वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातले लोक आहेत, त्यांची ढवळाढवळ आपल्याला नेहमी दिसून येते. म्हणजे ते रोजच्या गोष्टीमध्ये किंवा महत्त्वाच्या गोष्टीमध्ये त्यांचा हस्तक्षेप हा वारंवार झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून असं म्हणलेलं आहे की ही जी वैधानिक महामंडळांना दिलेलं जे स्वातंत्र्य आहे, ॲटॉनॉमी आहे, ती फक्त कागदावरच आहे. प्रत्यक्षामध्ये मात्र जे सत्य आहे ते वेगळं आहे. ओके, नाव द सेकंड इज लॅक ऑफ इनिशिएटिव्ह. Statutory corporation do not have to face any competition and are not guided by a profit motive. So, the employees do not take initiative to increase the profit and reduce the loss. The losses of statutory corporation are made good by the government. आता बघा की जे स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन आहेत यांना इतरांशी कॉम्पिटिशन करावी लागत नाही. म्हणजे याच बिझनेस ग्रुपमधले जे स्पर्धक आहेत तर ह्यांना स्पर्धा करावी लागत नाही. आणि त्यामुळे ही जी महामंडळे आहेत त्यांना नफा कमवणे या उद्देशाने त्या प्रेरित झालेल्या नसतात. आणि याच्यामुळेच की काय की इथले जे एम्प्लॉईज आहेत, इथले जे कर्मचारी आहेत, त्यांची अशी ते पुढाकार घेत नाहीत की आपल्या या वैधानिक महामंडळाला जास्तीत जास्त नफा होईल आणि आपण जास्त काम करून या महामंडळांना जास्त फायदा मिळवून देऊ, अशा प्रकारचा पुढाकार इथले कर्मचारी घेताना आपल्याला दिसत नाही. कारण याचं असं आहे की स्टॅट्युटरी कॉर्पोरेशनला जो काही तोटा होतो किंवा जो काही लॉस होतो तो शेवटी सरकारच त्याची तजवीज करते आणि सरकार या महामंडळांना आर्थिक मदत करत असते. त्यामुळे इथले जे कर्मचारी आहेत ते अशा प्रकारे या महामंडळांना स्पर्धा फेस करून अधिकाधिक नफा त्यांनी मिळवावा अशा प्रकारची पुढाकार इथले कर्मचारी घेताना आपल्याला दिसत नाही, की जे आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये सहज दिसतं. कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये सरकार कुठल्याही प्रकारे त्यांना तोटा झाला तर त्याची भरपाई करून देत नाही. त्यामुळे जे तिथे काम करणारे लोक आहेत, कर्मचारी असतील म्हणा किंवा स्वतः ओनर असेल तर तो अधिक कष्ट घेताना आपल्याला दिसतो. कारण त्याला माहीत असतं की जो काही नफा होणार आहे तो मलाच मिळणार आहे आणि मी जास्त जेवढं कष्ट घेईन तेवढा नफा किंवा प्रॉफिट मी माझ्या बिझनेससाठी मिळवू शकतो. पण ही बाब आपल्याला स्टॅट्युटरी कॉर्पोरेशनच्या बाबतीमध्ये दिसत नाही. ओके, सो वी कॅन से देअर इज अ लॅक ऑफ इनिशिएटिव्ह फ्रॉम द पार्ट ऑफ द एम्प्लॉईज. नाव द थर्ड इज रिजिड स्ट्रक्चर. सी, द ऑब्जेक्ट्स अँड पॉवर्स ऑफ स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन आर डिफाइंड बाय the act and this can be amended only by amending the statute of the act. आता रिजिड स्ट्रक्चर म्हणजे काय की स्टॅट्युटरी कॉर्पोरेशनची मुळातच स्थापना ही एक स्पेशल ॲक्ट पास करून झालेली असते. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे काही या कायद्यामध्ये जे काही बदल वगैरे करायचे असतील, अमेंडमेंट करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा
योग्य ती प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. आणि ही जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती टाईम कन्झ्युमिंग पण आहे आणि ती कॉम्प्लिकेटेडसुद्धा आहे. म्हणून याची जी रचना आहे ती फारच गुंतागुंतीची आहे असं आपल्याला म्हणता येईल, की सहजासहजी कोणतेही बदल यामध्ये करता येत नाही. सो स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन आर फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ रिजिड स्ट्रक्चर. Now the next is clashes amongst interest. The government appoints the board of directors and their work is to manage and operate corporation. As there are many members, it is quite possible that their interests may clash. Because of this reason, the smooth functioning of corporation मे बी हॅम्पर्ड. आता ही जी महामंडळे आहेत तर याच्यामध्ये जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, ज्याला आपण संचालक मंडळ म्हणतो, तर यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असतो. आणि जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तर प्रत्येकाचा इंटरेस्ट किंवा प्रत्येकाला व्यवसायामध्ये बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो. आणि त्यामुळे या संचालक मंडळातील जे सदस्य आहेत तर त्यांच्यामध्ये मतभेद होण्याची संभावना ही जास्त असते. आणि प्रत्येकाचा हेतू हा वेगवेगळा असू शकतो. आणि त्यामुळेच या महामंडळाची जी कार्य आहेत ती योग्य पद्धतीनेच पूर्ण होतील याची काही खात्री आपल्याला मिळत नाही. किंवा तिथे कोणत्याही प्रकारचा मतभेद न होता सगळी कामे केली जातात तर ही बाब आपल्याला तिथे दिसून येत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचा या प्रत्येक ग्रुपचा इंटरेस्ट जो असतो बिझनेसकडे बघण्याचा तो वेगवेगळा असू शकतो. नाव द नेक्स्ट इज अनफेअर प्रॅक्टिसेस. सी द गव्हर्निंग बोर्ड ऑफ स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन मे इंडल्ज इन अनफेअर प्रॅक्टिसेस. इट मे चार्ज अन अनड्युली हाय प्राईस टू कवर अप इनएफिशियन्सी. तर इथं आपण असं म्हणू शकतो की ही जी वैधानिक महामंडळे आहेत तर त्यांचा इनएफिशियन्सी अकार्यक्षमपणा झाकण्यासाठी इथले जे संचालक मंडळातील सदस्य असतील स्टॅट्युटरी कॉर्पोरेशनच्या तर ते चुकीच्या पद्धतीचा सुद्धा वापर करू शकतात. म्हणजे त्यांचा जो कारभार आहे तो व्यवस्थित चालत नसेल तर तो दिसून येऊ नये यासाठी ते गैरमार्गांचा वापरसुद्धा करू शकतात. तर ही सगळे स्टॅट्युटरी कॉर्पोरेशनचे वेगवेगळे डिमेरिट्सचे पॉईंट्स आहेत की ज्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की काही बाबी कमी या स्टॅट्युटरी कॉर्पोरेशनच्या बाबतीतसुद्धा आहेत. इन दॅट we can say so many points are there which are explaining the demerits of statutory corporation, like autonomy on paper only, then lack of initiative, rigid structure, then clashes amongst interest and unfair practices. Okay, so in this way today we have completed about the statutory corporation, its meaning, then all the merits points and all the demerits of statutory corporation. Now in this section only we are going to start the new form of business organization and its name is government company, which also comes under the public sector. Now what is the meaning of this government company? See, the company which is registered under Companies Act 2013 having minimum 51% of paid up share capital held by the central government or any state government or partly by central government and partly by one or more state government is known as government company. Now some examples are there of government company like National Thermal Power Corporation,
then Bharat Heavy Electricals Limited, and Hindustan Machine Tools. On screen you can see the picture of Bharat Heavy Electricals Limited. तर विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्रामध्ये आणखीन एक बिझनेस ऑर्गनायझेशनची आपण इथे आज ओळख करून घेणार आहोत आणि या बिझनेस ऑर्गनायझेशनचं नाव आहे गव्हर्मेंट कंपनी. आता याला गव्हर्मेंट कंपनी असे का म्हणतात? अर्थातच गव्हर्मेंट कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी कंपनी ॲक्ट 2013च्या अंतर्गत त्याची नोंदणी झालेली आहे, रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि याचं मिनिमम कमीत कमी जे पेडअप कॅपिटल आहे, शेअर कॅपिटल आहे, भांडवल आहे, ते केंद्र सरकारने उभं केलेलं असतं किंवा राज्य सरकारने उभं केलेलं असतं किंवा दोघांनी मिळून केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोन वेगवेगळ्या राज्य सरकारांनी मिळून ते उभं केलेलं असतं. म्हणून याला गव्हर्मेंट कंपनी असं म्हणतात. थोडक्यामध्ये काय तर अशी कंपनी की ज्यामध्ये सरकारतर्फे पैशांची गुंतवणूक ही कमीत कमी 51% म्हणजे पूर्ण जे भांडवल आहे त्यातले 51% भाग हा सरकारने दिलेला असतो. मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा दोघांनीही दिलेलं असतं. तर अशी कंपनी म्हणजे गव्हर्मेंट कंपनी आणि याचं रजिस्ट्रेशन हे कंपनीज ॲक्ट 2013 प्रमाणे झालेलं आहे. म्हणजे अर्थातच कंपनीज ॲक्ट 2013 मध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या सर्व तरतुदी या सरकारी कंपनीला सुद्धा लागू होतात. ओके, सो वी कॅन से दॅट हिअर द शेअर्स ऑफ गव्हर्मेंट कंपनी आर परचेस. आणि मुख्य बाब यातली महत्त्वाची म्हणजे या कंपनीचे जे शेअर्स आहेत ते आपल्या देशाचे राष्ट्रपती यांच्या नावाने ते घेतले जातात किंवा जे स्टेट गव्हर्मेंट आहे त्यांचे जे गव्हर्नर आहेत त्यांच्या नावाने ते खरेदी केले जातात. सी, द शेअर्स ऑफ गव्हर्मेंट कंपनी आर परचेस इन द नेम ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया और इन द नेम ऑफ गव्हर्नर ऑफ स्टेट. प्रत्येक राज्याचे जे राज्यपाल आहेत त्यांच्या नावाने ते खरेदी केले जातात. ओके, नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द फीचर्स ऑफ दिस गव्हर्मेंट कंपनी. In that the first is registration under the Companies Act. The second is separate legal entity. The third one is majority of government directors. Fourth is own staff. And last one is free from procedural controls. Now in details we are going to discuss all these features. In that first is registration under the Companies Act. See, a government company is formed through registration under the Companies Act 2013 and is subject to the provisions of this act like any other company. The central government may direct that any of the provision of the Companies Act shall not apply to a government company or shall apply with certain modification. म्हणजे ह्या ज्या सरकारी कंपन्या आहेत यांचं जी नोंदणी आहे ज्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो हे कंपनी ॲक्ट 2013 अंतर्गत झालेली असते. तर अर्थातच सगळ्या ज्या तरतुदी आहेत या कायद्यामधल्या कंपनी ॲक्ट 2013च्या त्याच्याप्रमाणे याचे सर्व कामकाज चालते. ओके, तरी पण सेंट्रल गव्हर्नमेंटला तो अधिकार आहे की गव्हर्मेंट कंपनीला कंपनीज ॲक्टमधल्या कोणकोणत्या तरतुदी ॲप्लिकेबल होतील आणि कोणत्या होणार नाही या ठरवण्याचा थोडासा अधिकार केंद्र सरकारला आहे किंवा केंद्र सरकार तसे निर्देश देऊ शकतो कंपनीला या गव्हर्मेंट कंपनीला. ओके, नाउ द सेकंड इज सेपरेट लीगल एंटिटी. ए गव्हर्मेंट कंपनी इज ए लीगल एंटिटी सेपरेट फ्रॉम द गव्हर्मेंट. इट कॅन अक्वायर प्रॉपर्टी, कॅन मेक कॉन्ट्रॅक्ट्स अँड कॅन फाईल सूट इन इट्स ओन नेम. आता ही जी सरकारी कंपनी आहे किंवा ही जी गव्हर्मेंट कंपनी आहे तिला सरकारपासून स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालेलं आहे. अर्थातच याची स्थापना कंपनी ॲक्ट 2013 अंतर्गत झालेली असल्यामुळे
सरकारपासून ही कंपनी सेपरेट आहे आणि त्यामुळेच ही सरकारी कंपनी स्वतःच्या नावाने संपत्ती खरेदी करू शकते, निर्माण करू शकते, तसंच वेगवेगळे करार करू शकते थर्ड पार्टीशी आणि एखाद्याच्या विरुद्ध दावासुद्धा दाखल करू शकते स्वतः. ओके. Then the third is majority of government directors. In government company, major capital is held by government. So, in board of directors, maximum directors are appointed by respective government. अर्थातच आता ही जी सरकारी कंपनी आहे यामध्ये कमीत कमी 51% भांडवल हे सरकारने गुंतवलेले असते. त्यामुळे या सरकारी कंपनीच्या संचालक मंडळामध्ये जास्तीत जास्त जे संचालक आहे ते सरकारतर्फे त्यांची नियुक्ती केली जाते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की संचालक मंडळामध्ये सरकारने नेमलेले डायरेक्टर्स हे जास्त असतात. नाव द फोर्थ इज ओन स्टाफ. ए गव्हर्नमेंट कंपनी हॅज इट्स ओन स्टाफ एक्सेप्ट गव्हर्नमेंट ऑफिशियल्स who are sent on deputation. Its employees are not governed by civil service rules. आता ही जी सरकारी कंपन्या आहेत तर यामध्ये जी नियुक्ती केलेली असते ती सरकारने केलेली असते. सरकारचे स्वतःचा तो स्टाफ असतो आणि यांना इथले जे कर्मचारी आहेत ते ज्यांना नागरी जे सिव्हिल सर्व्हिस रूल्स आहेत ते त्यांना लागू होत नाहीत. ओके. म्हणजे त्यांचा स्वतःचा असा स्टाफ असतो गव्हर्नमेंट कंपनीचा. देन नेक्स्ट इज फ्री फ्रॉम प्रोसिड्युरल कंट्रोल्स. The government company is free from budgetary, accounting and audit controls which are ॲप्लिकेबल टू गव्हर्मेंट अंडरटेकिंग. म्हणजे या सर्व बाबीपासून या गव्हर्मेंट कंपनी कशा असतात स्वतंत्र असतात. जसं बजेटरी आहे, अकाउंटिंग आहे, ऑडिटिंग आहे, त्यांना तिथं जसं सरकारी खात्यामध्ये आहे तिथं त्यांचं सरकारच्या नेमलेल्या जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं त्यांना ते सर्व करून घ्यावं लागतं. तर गव्हर्मेंट कंपनीच्या बाबतीमध्ये आपल्याला हे दिसून येत नाही. ओके. सो ऑल दीज आर द फीचर्स ऑफ गव्हर्मेंट कंपनी. अँड सी इन गव्हर्मेंट कंपनी ॲन्युअल रिपोर्ट्स, ऑडिट रिपोर्ट्स आर laid or presented before the parliament and in case of the state company also such reports are presented before the state legislature. म्हणजे केंद्र सरकार असेल तर पार्लमेंटमध्ये आणि राज्य सरकार असेल तर त्या राज्याच्या विधानसभेमध्ये रिपोर्ट सादर केले जातात. ओके. देन गव्हर्मेंट ऑन द ॲडवाईस ऑफ कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया अपॉइंट्स ऑडिटर ऑफ ए गव्हर्मेंट कंपनी. म्हणजे गव्हर्मेंटच्या सल्ल्यानुसार त्या ऑडिटरची नेमणूक ही केली जाते. ओके. अँड अ गव्हर्मेंट कंपनी मे आयदर होलली और पार्शली ओन बाय गव्हर्मेंट. इन होलली ओन कंपनी 100% capital is provided by the government. In partially owned companies, minimum 51% capital is held by the government or combination of governments. Private concern can hold maximum 49% share capital. म्हणजे या ज्या सरकारी कंपन्या आहेत तर या कंपन्यामध्ये काही कंपन्यामध्ये पूर्णपणे जे भांडवल आहे ते सरकार उभं करतं. त्याला आपण 100% म्हणू की याच्यामध्ये गव्हर्मेंटची इन्व्हॉल्वमेंट आहे. काही कंपन्यामध्ये 51% हे भांडवल आहे, पेडअप कॅपिटल आहे ते गव्हर्मेंट रेज करतं किंवा दोन राज्य सरकार एकत्र येऊन अशा कंपनीची स्थापना करू शकतात. आणि उरलेले जे 49% शेअर कॅपिटल आहे ते प्रायव्हेट कन्सर्न्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात. अँड इन केस ऑफ मॅनेजमेंट, द मॅनेजमेंट ऑफ गव्हर्मेंट कंपनी इज इन द हँड्स ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स who are nominated by the government and private investors together. Government companies
have professional management and skillful employees which results into higher productivity and performance. म्हणजे या गव्हर्मेंट कंपन्यांचं जे व्यवस्थापन आहे ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडे असतं आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरमधले जे सदस्य आहेत तर अर्थातच त्यांचं जे नेमणूक आहे ते सरकारतर्फे होतं आणि जे खाजगी गुंतवणूकदार आहेत त्यांच्याकडून सुद्धा ते केलं जातं. ओके. आणि त्यामुळेच या गव्हर्मेंट कंपनीचं जे व्यवस्थापन आहे तर ते व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना चांगले कर्मचारी हे प्राप्त होतात आणि त्यामुळे त्यांची उत्पादकता आणि त्यांचं जे परफॉर्मन्स आहे ते बऱ्यापैकी चांगले असते. ओके. सो ऑल दीज आर द फीचर्स ऑफ गव्हर्मेंट कंपनी. इन अवर नेक्स्ट लेक्चर we will discuss merits and demerits of government company. Till then, take care, be happy, and goodbye students. Thank you.